चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून आमचा हा दक्षिण दिग्विजयामधील मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा तमिळनाडूमधला प्रवास सुरू झाला। येथून आम्ही पालार नदीला समांतर जाणाऱ्या चेन्नई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून आमचा प्रवास सुरू केला। हा महामार्ग महत्त्वाच्या 2 अशा शहरांना जोडतो। येथून काही अंतर प्रवास केल्यावर पहिली पाऊलखुण म्हणजेच अर्काट गाव हे लागले। येथे महामार्ग पालारची नदी ओलांडून पलीकडे नदीला समांतर प्रवास करतो। येथून मात्र एक बदल घडतो, तो म्हणजे महामार्ग नदी आणि डोंगर रांगांच्या मधून जातो। या डोंगर रांगांच्या मध्येच आपले आजचे इतिहासाचे जे पाऊलखुणा बघणार आहोत त्या आहे, ते म्हणजे आता आपल्याला दिसत असणारे साजरा आणि गोजरा नावाचे किल्ले। हे किल्ले वेल्लोर शहरात वेल्लोर किल्ल्याच्या अगदी बरोबर समोर आपल्याला दिसतात। आता आपण हा जो किल्ला बघत आहोत हा गोजरा नावाचा किल्ला आहे। दुर्दैवाने चुकीने गुगल मॅपमध्ये ह्या किल्ल्याला साजरा असं नामांकन केलेलं दिसतं। ते सर्वांनी लक्षात घ्यावे, ते चुकीचं आहे। आणि आपल्याला हा जो पूर्णपणे जंगलांनी भरलेला हिरवळीने नटलेला किल्ला दिसतो तो साजरा किल्ला आहे। साजरा किल्ल्याचा विस्तार गोजरापेक्षा बराच मोठा आहे। ह्या दोन्ही किल्ल्यांच्या एका बाजूने संपूर्ण वेल्लोर शहराचा पसारा दिसतो। साजरा किल्ल्यावर इतकी घनदाट झाडी आहे की आपल्याला एकही अवशेष येथून दिसू शकत नाही। मात्र जर आपण गुगल मॅपची दिशा बदलून नीटपणे पाहिलं तर आपल्याला ह्या दोन्ही किल्ल्यांच्या बरोबर माऱ्याच्या कक्षेत असलेला क्षितिजावर दिसणारा वेल्लोर किल्ला नजरेत भरतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच किल्ले वेल्लोरवर कब्जा मिळवण्यासाठी येथे का बांधले ह्याचं कारण नीटपणे कळून येतं। गुगल मॅपवर आता आपल्याला वेल्लोरचा किल्ला दिसत आहे। हा वेल्लोर किल्ला आपण मागच्या एपिसोड्समध्ये बघितला। अतिशय भव्य असा हा किल्ला सर्वांनी निश्चितपणे पाहण्यासारखाच आहे। अशा रीतीने आजच्या भागात आपण येथे आता गोजरा किल्ल्याची सफर सुरू करणार आहोत। वेल्लोर किल्ला पाहून झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही गोजरा आणि साजरा किल्ला पाहण्यासाठी निघालो। वेल्लोर शहराच्या सौदापेठ भागातील ह्या रस्त्यावरून आम्ही आमच्या हॉटेल जवळूनच पहिल्या प्रथम ह्या वस्तीच्या भागामध्ये शिरलो। येथे आपल्याला घनदाट वस्तीचा भाग दिसतो। येथून अतिशय निमुळत्या अशा ह्या गल्लीमधून आपल्याला गोजरा किल्ल्यावर जाण्यासाठी वाट सापडते। हा थोडासा अतिशय गच्च दाट वस्तीचा भाग असल्यामुळे येथे आपल्याला साधारणपणे मंदिराचा पत्ता विचारत जावे लागते, नाहीतर ह्या गल्लीबोळात हरवूनच जायला होते। ह्या येथे ही गल्ली आपण सोडायची आणि अजून एका छोट्या अरुंद बोळात शिरायचे। हा बोळ आपल्याला ह्या वस्तीच्या पलीकडे डोंगराच्या मुख्य चढावापर्यंत घेऊन जातो। ह्या डोंगराच्या मुख्य चढावाच्या येथे आपल्याला पद्धतशीर पायऱ्या बांधून काढलेल्या दिसतात। ह्या पायऱ्यांच्याद्वारे आपण एका मंदिरापाशी येऊन पोहोचतो। येथे आपल्याला डोंगराचा चढ, तेथे असलेले ग्रॅनाइट बोल्डर आणि झाडी दिसते। हे पहिले मंदिर आहे। ह्या मंदिराच्या पुढे असेच जिन्यांच्या मार्गाने चढत जायचे, जेथे आपल्याला अजून काही छोटी मंदिरं दिसतात। ह्या मंदिरांच्या येथे आपण येऊन पोहोचायचे। येथून पुढे आल्यावर आपल्याला एक छोटे नंदी महाराज रस्त्यावर जिन्यांच्या मधोमध स्थापित केलेले आढळतात आणि याच्याच पुढे अजून एक छोटं मंदिर आढळतं, ज्याचं आता आम्ही गेलो तेव्हा बांधकाम चालू होतं। ह्या इथे आपल्याला बऱ्याचशा मूर्ती सध्या उघड्यावरच स्थापन केलेल्या दिसतात, जसे की हे सुंदर असे गणपती बाप्पा। ह्या इथे वराही अम्मन ह्या देवीचं मंदिर आहे, जी सप्तमातृकातील एक मातृका म्हणून ओळखली जाते। त्याचबरोबर येथे आपल्याला वेगवेगळ्या देवता देखील दिसतात। येथून जिन्यांचा एक तीव्र चढ आपल्याला पुढच्या मंदिराकडे घेऊन जातो।
हे जे मंदिर आहे हे येथे मरुनादी देव ह्यांचं आहे। हे ह्या भागातलं येथलं शेवटचं मंदिर आहे आणि याच्या पुढे मात्र आपल्याला जिन्यांचा मार्ग संपलेला दिसतो आणि येथे बऱ्याच ठिकाणी आपल्याला येथून वर जाण्यास मनाई आहे, येथे धोका आहे असं तमिळ, इंग्लिश आणि चक्क हिंदीत देखील लिहिलेलं दिसतं। याच्या पाठी कारण आहे की पहिल्यांदी येथे वर अवैध धंदे चालायचे, त्याच्यामुळे धोका असल्याने कदाचित हे असे मेसेजेस येथे आपल्याला लिहिलेले दिसतात। पण आता मात्र येथे आम्हाला वर काहीच तसे आढळले नाही आणि बरेचसे लोक देखील येथून वर जातात। त्यामुळे आता आपण इथून भीती न बाळगता ह्या तारांचे कुंपण ओलांडून येथे ही जी पुसट अशी पाऊलवाट दिसते तेथून वर चढून जाऊ शकतो। मात्र येथे पुरेशा राबता नसल्याने आणि फारसं कोणीच वर जात नसल्याने पायवाटा ह्या मळलेल्या नाही आहेत आणि बऱ्याचशा पायवाटा ह्या ढोरवाटा आहेत। त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वकच वर बघत बघत खाणाखुणा शोधत वरचा मार्ग शोधत जावं लागतं। जसं की आम्ही हे अजस्त्र बोल्डर्स पार करून वर जात राहिलो आणि वर जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते की आपल्याला डोंगराच्या उजव्या दिशेला जिथे गोजरा आणि साजरा किल्ल्याच्या मधला खिंडीचा भाग आहे त्या बाजूला जात राहावं लागतं। ह्याच्या पाठी कारण म्हणजे येथून जो वर येण्याचा मूळ मार्ग आहे तो दुर्दैवाने आम्हाला सापडला नाही। त्यामुळे लोकांनी दाखवलेल्या मंदिरांच्या मार्गानेच आम्ही वर जात राहिलो। पण येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींच्या मार्गदर्शनासाठी श्री विनीत दाते सर यांनी आम्हाला नंतर दिलेला अचूक चिन्हांकित मार्ग जो गुगल मॅपवर मार्क केलेला आहे त्याचं लोकेशन, तो मी तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन, जेणेकरून येथे येणारे मराठी इतिहासप्रेमी रसिक नक्कीच अचूक रीतीने आणि सोप्या मार्गाने या किल्ल्यावर पोहोचू शकतील। आम्हाला मात्र थोडासा आडवळणाचा हा मार्ग शोधत शोधत वर जावं लागलं। पण त्याही मार्गामध्ये आम्हाला ऐतिहासिक पाऊलखुणा, जसं की आता मी इथे जे चालत जातोय तेथे पायऱ्या खोदायला घेतल्याची दगडावरची रचना आपण जर जागरूकतेने व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच दिसली असेल। बरेच मेहनत करून साधारण 20-25 मिनिटांनी आम्ही अर्ध्या उंचीवर पोचलो। येथून वेल्लोर शहराचा अतिशय सुंदर नजारा दिसत होता। येथे 5 मिनिटं विश्रांती घेऊन थोडंसं पाणी पिऊन आम्ही परत चढाई सुरू केली। तमिळनाडूमधील या डोंगरांची रचना महाराष्ट्रातील डोंगरांप्रमाणे नसून येथे ग्रॅनाइट शिलाखंडांचे अजस्त्र असे बोल्डर आपल्याला जागोजागी पार करावे लागतात। त्यामुळे येथे चढताना थोडी सावधानता बाळगावी असं मी सर्वच इतिहासप्रेमी रसिकांना आवाहन करतो। हळूहळू चढत राहून नेटाने आता आम्हाला हळूहळू किल्ल्याचे शिखर दिसू लागले होते। येथून आम्ही ह्या बोल्डरवरून चढाई करून पुढे जाताना आम्हाला आता हा किल्ल्यावरच्या असलेल्या तटबंदीच्या चर्या खुणावू लागल्या होत्या आणि सकाळी चढायला सुरुवात केल्याने उन्हाचा तडाखा देखील जास्ती जाणवत नव्हता। हळूहळू आम्ही इतक्या उंचीवर आलो की वेल्लोर शहरामध्ये असलेल्या वेल्लोरच्या भुईकोटामधील जलकंठेश्वर मंदिराचे गोपुरम देखील आम्हाला इथून स्पष्टपणे ओळखता आले आणि शिवाजी महाराजांनी ह्या डोंगराची निवड किल्ला बांधण्यासाठी का केली हे नक्कीच येथूनच जाणवले। हळूहळू आम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना आता साजरा आणि गोरजा किल्ल्याच्या मधल्या खिंडीपाशी आलो आणि येथेच आम्हाला विनीत दाते सरांनी मार्गदर्शन केलेला चिन्हांकित मार्ग सापडला, जेथे विविध ठिकाणी दगडावर ऑइल पेंटनी खुणा करून ठेवलेला आहे। हाच तो योग्य मार्ग जो खालपासून वर अतिशय सोप्या चढाईच्या रस्त्याने घेऊन येतो। पण दुर्दैवाने आम्हाला हा मार्ग फारच उशिरा सापडला। पण ह्या मार्गाचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईन, जेणेकरून येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींना हा मार्ग शोधणे सोपे जाईल।
तर मित्रांनो, मगाशी जे आपण चढून आलो तिथे आपण वराही कोवेळ नावाचं मंदिर बघितलं, जेथे तमिळबरोबरच हिंदी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला निवेदन आणि मंदिराचं नाव लिहिलेलं दिसलं. तेथून ढोरवाटा वर जातात आणि त्या कशा पद्धतीच्या ढोरवाटा आहेत आणि किती मोठे बोल्डर क्रॉस करून यावं लागतं ते आपल्याला दिसलंच. तेथून वर येताना साधारण कडेकडेने गोजरा आणि पाठी असणाऱ्या साजऱ्याच्या खिंडीच्या मार्गाने यायचं. तेथून गोजरा किल्ल्यावर येणारा एक मूळ मार्ग आहे, जेथे डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातल्या एक मोठा ग्रुप आलेला 200 जणांचा, त्यांनी व्यवस्थित ऑइल पेंटने मार्किंग केलेलं. हे मार्किंग तुम्ही येथे बघू शकता. हे मार्किंग जे आहे ते दुर्दैवाने आम्ही चुकलो. तळातनं वर येताना जेथून यायला पाहिजे तेथून आम्ही आलो नाही. आम्ही आमच्या हॉटेलच्या जवळच्या असलेल्या मार्गाने वर चढून आलो. पण आता आम्ही उतरून जाताना मात्र हे जे बाण आहेत हे व्यवस्थित फॉलो करून जाणार आहेत. कारण विनीत दाते नावाचे एक अतिशय विद्वान असे इतिहासतज्ञ आहेत, ज्यांचा एक अतिशय उत्कृष्ट ब्लॉग्स पण आहे, ज्याच्यात तुम्ही बऱ्याच किल्ल्यांच्या माहिती वाचू शकता. त्यांच्याकडनं आम्हाला ह्या मार्गाचं मार्गदर्शन मिळालं. तर अशा रीतीने आपण येथे गोजरा किल्ला बघू शकतो. एक गोष्ट महत्त्वाची अशी ध्यानात घ्या की गुगल मॅपवर ह्या किल्ल्याचं लोकेशन साजरा म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. काही तांत्रिक चुकीमुळे ही गडबड झाली असावी, पण ज्याला साजरा किल्ला म्हणून मार्किंग आहे तो प्रत्यक्षात गोजरा किल्ला आहे. तर हे मार्किंग बघत बघत तुम्ही वर या आणि ह्या किल्ल्याचा आनंद घ्या. आता आपण ह्या किल्ल्याचं स्थलदर्शन करणार आहोत. तर आता येथून आपण पहिला दरवाजा बघतोय, जो माचीचा दरवाजा आहे. येथून आपण आत जाऊया आणि श्री प्रवीण भोसले सर, हे जे अतिशय मान्यवर इतिहास तज्ज्ञ देखील आहेत, त्यांनी खूप सारे यूट्यूबवर व्हिडिओ केले आहेत. त्यांचा एक अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ पण आहे आणि फेसबुकवर ह्या किल्ल्याची माहिती पण आहे, ज्याच्यात त्यांनी अतिशय उत्तम रीतीने याच्या स्थलदर्शनाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांचे विशेष आभार मानून आता आम्ही याचे स्थलदर्शन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करणार आहोत. चला तर मग आता आपण स्थलदर्शनाला प्रारंभ करूया. मित्रांनो, अशा रीतीने आपण गोजरा किल्ल्याच्या अंतर्गत भागामध्ये प्रवेश केला आहे. आपण ह्या भागाला माची म्हणू शकतो, कारण हा माचीचा मुख्य दरवाजा आपण बघतो, जेथून आपण आताच आत आलो. येथे माचीची तटबंदी झाडझाडोऱ्यामध्ये दडून गेलेली आहे. पण गोजरा किल्ल्याचा जो बालेकिल्ला आहे ह्याचं मुख्य द्वार आपल्याला समोरच दिसतं. दक्षिणेतल्या सर्व किल्ल्याच्या दरवाजांप्रमाणे ह्या किल्ल्याची जी दोन्ही दारं आपण बघतोय, ही दोन्ही दारं आपल्याला चौकोनाकृती दिसतात. आपण जर नीट आठवलं तर महाराष्ट्रातले सगळे किल्ले आपल्याला आर्च शेपमध्ये दार कमान्यांचे असतात, पण इथे मात्र चौकोनी स्लॅब पद्धतीच्या दगडांनी ह्या दरवाजांना वरचं छपराचा रचना करण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला इथे वर दिसत असेल तर ह्या दाराच्या जी चौकट आहे त्या चौकटीची जी दगडाची बांधणी आहे ती संपूर्णपणे बसाल्ट आणि इकडे सापडणाऱ्या ग्रॅनाइट दगडांची आहे, पण त्याच्या वरचा भाग मात्र विटांनी बांधून काढलेला आहे. त्याच्यामुळे हा आपण वास्तुरचनेचा विशेष येथे बघू शकतो. त्याचबरोबर येथे आपल्याला आता ह्या भागामध्ये एक तळ्याकडे एक इथे छोटं टाकं आहे, तिथे जाऊ शकतो. आणि ह्याच बाजूला एक सुंदर अशी चौकोनाकृती विहीर आहे. तर अशा रीतीने आपण दरवाजाची खासियत बघितली. आता श्री प्रवीण भोसले सर हे जे प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि यूट्यूबमध्ये इतिहासाविषयी अतिशय चांगल्या रीतीने माहिती देणारे आपल्या इथे अतिशय प्रतिष्ठित असे इतिहास तज्ज्ञ आहेत. त्यांनी वापरलेल्या नकाशांची मदत घेऊनच आपण आता इकडचं स्थलदर्शन करणार आहोत. त्याचबरोबर श्री विनीत दाते सर यांनी आम्हाला हा डोंगर चढण्यासाठी अतिशय मोलाची मदत केली. ह्या दोघांचे विशेष आभार मानून आता आपण ही जी दुर्ग सफर आहे ती प्रारंभ करूया. पहिल्या प्रथम आपण येथे असलेल्या अतिशय दुर्मिळ अशा विहिरीची संरचना बघूया. ही विहीर चौकोनाकृती असून ही विहीर अतिशय युनिक आहे, कारण का येथे आपल्याला छानशी अशी गणपती बाप्पाची मूर्ती देखील पाहायला मिळते. चला तर मग. तर त्या दोन्ही दरवाजांकडनं थोडंसं पुढे आलं तर आपल्याला असा हा जिन्यांचा मार्ग लागतो. हा मार्ग आपल्याला गोजरा किल्ल्यातल्या
एका अतिशय युनिक अशा विहिरीमध्ये घेऊन जातो। आम्ही विनंती करीन की येथे थोडं जपूनच जा, कारण हा अतिशय निर्मनुष्य किल्ला असल्यामुळे येथे थोडं साप किंवा विंचू याची भीती असू शकते। त्यामुळे मी विनंती करीन की जे कोणी दुर्गप्रेमी रसिक इथे येतील त्यांनी जरा काळजीपूर्वक ह्या विहिरीत उतरावं। पण जर तुम्ही ह्या विहिरीत उतराल तर ही विहीर छत्रपती शिवरायांच्या अजरामर आठवणी नक्कीच तुमच्याकडे सादर करेल। चला आता आपण ह्या विहिरीचं अवलोकन करूया। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण या विहिरीच्या अत्यंत जवळ खालच्या भागामध्ये येऊन पोहोचलो आहोत। येथे अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती आपण पाहू शकतो। किती नजाकतीने दाक्षिणात्य पद्धतीने ही मूर्ती येथे कोरून काढली। त्याचबरोबर जेव्हा आपण येथे बघतो तेव्हा आपल्याला या विहिरीच्या खोलीचा अंदाज येतो। ही अतिशय सुंदर अर्ध्या दगडाची आणि अर्ध्या विटांनी अशी बांधून काढलेली विहीर आहे आणि आता उपसा नसल्याने आणि अजिबात वापर नसल्याने ही विहीर सुकून गेली आहे। पण दुर्गावर जलसाठा असल्याशिवाय येथे दुर्ग बांधूच नये हे छत्रपती शिवरायांचे तत्व येथे अतिशय सुंदर रीतीने येत आहे। त्याचबरोबर ही दाक्षिणात्य कारागिरांनी बांधलेली विहीर असल्यामुळे येथे जसं श्री गणेशाची स्थापना आहे तसं तिथे तुम्हाला श्री शिवशंकराची शिवपिंडी सुद्धा दिसते आणि श्री विष्णूचं प्रतीक म्हणून हा जो पहिला अवतार आहे कासव अवतार तो कुर्मावतार सुद्धा येथे अंकित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर येथे आपण नीट बघितलं तर श्रीचा एक सुंदर दगड आणि त्याच्या महिरपीचं सुद्धा अंकन करण्यात आलेलं आहे। अशा रीतीने जर तुम्ही येथे आलात तर अतिशय सुंदर अशी ही विहीर जरूर बघावी अशी इच्छा। आता आपण परत वर जाऊया आणि या किल्ल्यातील दुसऱ्या वास्तुविशेषांचं दर्शन करूया। अशा रीतीने विहिरीचे दर्शन करून आम्ही परत माचीच्या मुख्य दरवाजापाशी आलो। येथे अजस्त्र ग्रॅनाइट शिलाखंडांवर रचलेली तटबंदीची रचना अतिशय पाहण्याजोगी आहे। खाली अर्ध्या भागामध्ये ग्रॅनाइटचे मोठमोठे शिलाखंड चिऱ्यांच्या स्वरूपात तासून उभे केलेले आहे आणि त्याच्यावर बंदुकांचा मारा करण्याच्या जंग्या मात्र विटांनी बांधून काढलेल्या आढळतात। बोल्डर आणि शिलाखंडांचा आकार कसाही असला तरी त्यावर अतिशय उत्कृष्ट रीतीने स्थापत्य रचना करून तटबंदीची अवघड बांधकामाची रचना येथे केलेली आपल्याला आढळते। येथेच किल्ल्याचा मुख्य दरवाजा देखील आहे। मित्रांनो, आपण माचीचं सगळं फिरून बघितलं। माचीवर फारशा बघण्यालायक गोष्टी नाही आहेत। येथे केवळ झाडात दडलेली तटबंदी आणि विहीरच आहे जी आपल्याला भोसले सरांच्या नकाशांमध्ये आणि फेसबुकवर असलेल्या अतिशय उत्कृष्ट माहितीमध्ये समजून येते। इथून आता आपण हा किल्ल्याच्या बाले किल्ल्याच्या मुख्य दरवाजात इथून आत पहाऱ्याच्या खोल्या, इमारती आणि बुरुज आणि अतिशय उत्कृष्ट तटबंदीमधून असलेल्या खिडक्या यांचं आपण दर्शन करणार आहोत। येथे येताना आपल्याला जरासा हा मोठा चढ चढावा लागतो, तेव्हा जर कोणी लहान मुलं वगैरे असेल तर त्यांनी सांभाळून यावा असा आम्ही विनंती करतो। आणि इथून आता आपण आत जाऊया आणि आपलं स्थळ दर्शन येथे येथून आपला प्रवेश मुख्य किल्ल्याच्या वास्तूमध्ये होतो। हा किल्ला अतिशय निर्मनुष्य असल्याने येथे फारच झाडी झाडोरा
उगवलेला आहे। डिसेंबर महिन्यातच येथे महाराष्ट्रातील 200 जणांचा ग्रुप आल्याने येथे किमान चालण्यापुरती पाऊलवाट तरी तयार झालेली आहे, पण नाहीतर येथे प्रचंड प्रमाणात रान माजलेले असते। ह्या किल्ल्यावर आपल्याला अवशेष रूपी बऱ्याचशा भिंती, इमारती यांचे पाया किंवा उद्ध्वस्त झालेल्या भिंतींचे अवशेष पाहायला मिळतात, पण दुर्दैवाने नक्की कुठली इमारत कशासाठी वापरात होती हे सांगता येणे पुराव्यांअभावी आता अशक्यच आहे। येथे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांच्या इतिहासातली फारशी महत्त्वाची घटना घडल्याची नोंद देखील कुठेही दफ्तरात आढळत नाही, पण त्यामुळे या किल्ल्याचं महत्त्व मात्र निश्चितच कमी होत नाही। अतिशय सुंदर अशा ठिकाणी हा किल्ला बांधण्यात आलेला आहे का ते आता आपण येथून पाहूया। मित्रांनो, अशा रीतीने आपण ह्या गोजरा किल्ल्याच्या सगळ्यात उंचावरच्या टोकापर्यंत येऊन पोहोचलो आहोत। येथून आपल्याला वेल्लोर शहरात अतिशय भव्य असा नजारा दिसतो आणि या किल्ल्यावर तुम्ही बघितलंच असेल की फारशी अशी काही वास्तू उरल्या नाहीत, अगदी भग्नावशेषात उरलेल्या काही वास्तू आहेत आणि या किल्ल्याचा पसारासुद्धा आटोपशीरच आहे। साधारण 2.8 एकराचं या किल्ल्याचं क्षेत्रफळ आहे, जे आपल्याला भोसले सरांच्या माहितीतून समजून येते। आणि आपण चढून आलेला संपूर्ण डोंगर या इथे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण जर ह्या कोपऱ्याकडे आलो तर आपल्याला अतिशय भव्य असं समोर असलेला वेल्लोरचा किल्ला आणि काल आपण जळकंठेश्वराचं प्रचंड भव्य असं मंदिराचं गोपुरम स्पष्टपणे पाहता येतो। आणि येथे येऊनच आपल्याला कळते की छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा उपयोग वेल्लोर किल्ल्यावर तो का केला असावा। तुम्ही जर बघितलं तर येथून आपल्याला सरळ तोफांच्या मारामध्ये वेल्लोर किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते। त्याच्यामुळे येथूनच ह्या किल्ल्यावरून म्हणजे गोजरा समोर असलेल्या साजरा किल्ल्यावरून तोफा चढवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी वेल्लोर किल्ला चेर करायचा कोणी एकेकाळी प्रयत्न केलेला। मराठ्यांच्या ह्या पराक्रमाची गाथा सांगत भग्नावशेष स्वरूपात का होईना तरी पण अस्सल मराठी नावानी तमिळनाडूच्या ह्या इडली सांबारच्या प्रदेशामध्ये जणू काही शेंगदाण्याच्या कुटावर लसणाची फोडणी द्यावी आणि अस्सल मराठमोळा स्वाद जागवावा तशा साजरा आणि गोजरा या नावाने हे किल्ले इतिहासप्रेमी रसिकांची वाट पाहत उभे आहेत। जर कोणी महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय मनोभावे पूजा करणारे इतिहासप्रेमी इथे याल तर ह्या किल्ल्यावर थोडी वाट वाकडी करून अवश्य या आणि इतिहासाच्या आठवणी नक्की जागृत करा। श्री प्रवीण भोसले सरांच्या लेखातील माहितीनुसार गोजिरा जो किल्ला आहे तो वेल्लोरच्या मुख्य भुईकोटापासून सरळ हवाई रेषेमध्ये अंतर मोजल्यास साधारण 1750 मीटर अंतरावर आहे आणि हा वेल्लोर किल्ल्यापेक्षा सुमारे 250 मीटर जास्ती उंचावर आहे। त्याच्या या उंचीच्या फायद्यामुळेच येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी तोफा चढवून वेल्लोरच्या मुख्य किल्ल्यावर मारा केल्याच्या नोंदी आपल्याला सापडतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनीचे इंगित जाणणारे रामचंद्रपंत अमात्य गडकोटांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ज्या देशी गडकोट नसतील त्या देशी जबरदस्तीने नूतन स्थळे बांधून बांधित तो देश आक्रमावा, यैसे करून हे राज्य वाढवावे। कदाचित साजरा गोजराचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवूनच त्यांनी आज्ञापत्राच्या 8व्या प्रकरणात हे वाक्य लिहिले असावे। मे 1677 मध्ये दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळेला खुद्द छत्रपती शिवाजी महाराज वेल्लोरला आले होते। तेव्हा कर्नाटकातील जिंजीचा किल्ला आधीच मराठ्याने जिंकला देखील होता, पण वेल्लोरचा हबशी विजापुरी सरदार सिद्दी अब्दुल्ला खान मात्र चिवटपणे किल्ला झुंजवू लागला। त्यामुळे हा बळकट वेल्लोर भुईकोट सहजासहजी हाती येणार नाही हे जाणवल्याने महाराजांनी नरहरी रुद्र या सरदारांना वेढ्याची जबाबदारी दिली व ते दक्षिण दिग्विजयाच्या पुढच्या मोहिमेला निघून गेले।
मात्र जाण्यापूर्वी महाराजांनी मराठा लष्कराला वेल्लोर समोरील 2 डोंगर ताब्यात घेऊन तेथे किल्ले बांधून तोफा चढवून वेल्लोरवर गोळाबारी करण्याच्या आज्ञा दिल्या। त्यामुळे मराठ्यांनी आज आपण पाहत असलेले गोजरा व साजरा हे 2 किल्ले येथे निर्माण केले। मित्रांनो, श्री प्रवीण भोसले सरांच्या अचूक मार्गदर्शनामुळे आता आम्ही या अतिशय सुंदर स्थळी पोहोचलो आहोत। येथून आपल्याला ह्या गोजरा किल्ल्यामधनं दिसणारा पूर्वेचा नजारा दिसतो। पहिल्या प्रथम आपल्याला हे जे टोक दिसतं त्यावर बरोबर लाजरा नावाने आजकाल प्रसिद्ध झालेला किल्ला आहे। श्री प्रवीण भोसले सरांनी अतिशय गमतीने ह्या किल्ल्याला लाजरात नाव दिले आहे। प्रत्यक्षात ऐतिहासिक प्रमाणानुसार ह्या किल्ल्याला नाव नव्हते, एक छोटी निरीक्षणाची चौकी होती। पण जसा साजरा, जसा गोजरा हे अतिशय सुबक छान मराठी नावं शिवाजी महाराजांनी अतिशय आकर्षकपणे या किल्ल्याला दिलेली, तशीच सरांनी, भोसले सरांनी या किल्ल्याला अतिशय गमतीने असं लाजरा म्हणजे या 2 किल्ल्यांच्या तुलनेने अतिशय छोटूसा किल्ला आहे, लाजून बुजूनच जणू इथे बसला आहे, म्हणून लाजरा किल्ला असं नाव दिलं आहे। याचा अतिशय सुंदर नजारा तुम्ही येथून करू शकता। मित्रांनो, आता आपण ह्या सुंदर अशा खिडकीमधनं वेल्लोरची माहिती घेऊया। ह्या वेल्लोर शहरामध्ये आपल्याला येथून बँगलोरकडनं चेन्नईकडे जाणारा हा मोठा हायवे दिसतो, जेथून आपण चेन्नईकडनं वेल्लोर शहरामध्ये आलो। हायवेच्या थोड्याशाच बाजूला आपल्याला मोठे 2 पूल दिसतात, ते पलार नदीवरून आटपाडी जंक्शन या महत्त्वाच्या तामिळनाडूमधल्या शहरामध्ये वेल्लोरला कनेक्ट करतात। आणि ह्याचबरोबर आम्ही जिथे राहिलो ते हॉटेल देखील येथूनच खालती दिसतं। येथे तुम्हाला लाल छपराचा एक चर्च दिसत असेल, त्याच्या जस्ट थोड्याशा डाव्या बाजूला हॉटेल श्री विजय इन हे आहे। हे आपल्याला booking.com वर सुद्धा दिसते। आम्ही जाणून बुजूनच हे हॉटेल सिलेक्ट केलं, कारण का येथून सकाळी पटापट चढून आपल्याला गोजरा किल्ल्याला पोहोचता येतं। या किल्ल्याचा मार्ग तुम्हाला आम्ही या व्हिडिओ शूटमध्ये दाखवलेलाच होता। तर अशा रीतीने आपण ह्या गोजरा किल्ल्यामधनं चौतर्फा ह्या परिसरावर अतिशय दूरपर्यंत नजर ठेवू शकतो। आणि ह्याचमुळे आपल्याला छत्रपती शिवरायांच्या भौगोलिक दूरदृष्टीचं अतिशय सुंदर असं आश्चर्यमिश्रित कौतुक करावं असं वाटतं की इतक्या दूरच्या कर्नाटक प्रदेशामध्ये देखील त्यांनी असं काढला की जेणेकरून त्यांना जवळजवळ 10-12 किलोमीटर दूरपर्यंत पलार नदी कुठपर्यंत जाते समुद्राकडे, त्याचबरोबर बंगलोरकडनं ह्या भागात येणारे जे रस्ते आहेत ते, त्याचबरोबर वेल्लोरचा किल्ला जो आहे ते, असं सर्वत्र चौतर्फा लक्ष ठेवता येत होतं। आणि म्हणूनच त्यांनी या डोंगरावर किल्ला बांधण्याची निवड केली। त्यांच्या ह्या दूरदृष्टीला हॅट्स ऑफ असा सलाम करून आता आपण या दुर्गाचं उर्वरित दुर्गवैभव पाहूया। चला। अशा रीतीने गोजरा किल्ल्याचे स्थलदर्शन पूर्ण करून आम्ही उतरणीच्या मार्गाला लागलो। येताना आम्ही सोप्पा चिन्हांकित मार्ग निवडला। इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही या मार्गाचे अचूक गुगल लोकेशन आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा या लोकेशनचा वापर करून नीट योग्य चिन्हांकित मार्गाने जरूर वर या, जेणेकरून हे आपल्यासाठी खूप सोपे जाईल। मित्रांनो नमस्कार, आता आपण गोजरा किल्ला उतरतोय। हा ॲक्च्युली बरोबर मार्ग आहे जो चिन्हांकित केलेला आहे, जेथे आपल्याला ते वाटेमध्ये पण आणि जगजग रिबिनी दिसतात। एक ह्या मार्गावरून चढून येतानाची महत्त्वाची खूण म्हणजे हे शंकराचं मंदिर। येथे आज शिवपिंडी आहे, नंदी महाराज आहेत आणि येथे ही असा हा त्रिशूळाची स्थापना केलेली आहे। येथून जेव्हा तुम्ही वर बघता तेव्हा तुम्हाला ह्या बाजूला गोजरा किल्ला दिसतो। इथे वर किल्ला आहे, पण त्या अजस्त्र खडकांच्या वर तटबंदीची संरचना आहे आणि त्याच्या आड गोजरा किल्ला आहे। तर तुम्ही जेव्हा याल तेव्हा ही खूण आणि येथून साधारण एक अर्धा तासाची चढाई असेल, येथून वर जाऊन तुम्ही गोजरा किल्ला बघू शकता। आता आम्ही ह्या मार्गाने खाली उतरून जातोय आणि येथून आता आम्हाला ह्या बाजूला जो अजस्त्र डोंगर दिसतोय, ह्या अजस्त्र डोंगरावर आपल्याला साजरा किल्ल्याकडे जायचं आहे। पण या मार्गाने चढून जाऊ असं म्हणाला तर फारच वेळ धाडस होईल,
येथून तुम्ही अजिबात त्या डोंगराकडे चढून जाण्याचं धाडस कल्पना देखील करू नका, कारण आपल्याला ते जमणार नाही. सरळ येथून खाली उतरा. खाली उतरून झाल्यावर तेथून पण जायला अशी मार्किंगची रचना आहे जी आम्हाला विनीत दाते सरांनी सांगितली आहे. आम्ही तिथपर्यंत पोहोचतो, त्या मार्गाचं प्रॉपर चित्रीकरण करतो आणि तेथून आपण आता वर जाऊया. चला तर मग. साजरा किल्ल्याचे हे वास्तुदर्शन आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये करणार आहोत. साजरा किल्ल्याने मराठ्यांच्या इतिहासातले एक अतिशय सुंदर गुपित आपल्या उराशी दडवून ठेवलेले आहे. ते गुपित पाहण्यासाठी आमचा पुढील एपिसोड नक्की बघा. तुम्हाला हा गोजरा किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या परिवाराला, मित्रांना आवर्जून फॉरवर्ड करा व मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या या पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयातील आणि मराठा साम्राज्याच्या तामिळनाडूमधील पुढच्या पाऊलखुणांचे नवे भाग पाहण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. पुढील भागात लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.